दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याची माहिती उघड. मात्र दिशाचे वडील वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप. मल्टिपल फ्रॅक्चरमुळे दिशा सालियानचा मृत्यू. डोक्याला गंभीर इजा, शरीरावर जखमा, तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालामध्ये नमूद. आदित्य ठाकरेंवर आरोप करून फक्त बदनामी केली गेली. राजकीय पोळ्या भाजण्याचं काम झालं. मात्र दिशाला न्याय मिळालाच हवा. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकरांची भूमिका. मिस्टर बीननी बाळासाहेब सेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते. उद्धव ठाकरेंनी केली होती टीका. आम्ही नरम आणि गरम नाही, कायद्यानुसार चालतो. आतापर्यंत कायद्यानुसारच निर्णय घेतला. धनंजय मुंडेंवरील प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. मी 56 जण पायाला बांधून फिरते असं सभागृहात म्हणाले नाही. माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा. सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाण. कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. गाण्याची वाद्य गीत वापरल्याचा आरोप. तर विडंबन आणि व्यंग कायदेशीररित्या वाजवी वापराच्या कक्षेत कामरानं ट्विट करत आरोप फेटाळले. विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. भास्कर जाधव तुर्तास तरी वेटिंगवर. पुढील अधिवेशन 30 जूनला होणार. वाघ्या कुत्र्या दंतकथेतून एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही. संरक्षित स्मारकात नोंदही नाही. संभाजीराजेंची माहिती. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे. संभाजी भिडेंचं विधान. संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग. प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा. हत्येचा गँग लीडर सुदर्शन घुले असून गाईड वाल्मिक कराडच होता. सरकारी वकील उज्ज्वल निकमांची कोर्टात माहिती. पुढील सुनावणी 10 एप्रिलला. मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात अश्लील कृत्य केल्या प्रकरणातील आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर. गौरवचा मित्र भागेश ओसवालला याआधीच जामीन मंजूर. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी काँग्रेस शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे अहवाल सादर. तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करा, काँग्रेस नेत्यांची मागणी. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूज बाग भुईसपाट. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान. तर अनेक भागात घराचे पत्रे उडून गेल्याचीही घटना.